नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल। शेअर बाजारात काय झालंय आणि सोन्या चांदीच्या भावाचं आज काय झालंय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होते। आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार उघडल्यावर शेअर बाजार तर धाडकन खाली कोसळला। पण सोन्या चांदीचं काय, तर आज किती भाव आहे जाणून घेऊया। सकाळी शेअर बाजार कोसळल्याने आज अनेकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। तर सोन्याच्या आणि चांदीच्या भावाबद्दलही जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत। त्यांच्यासाठी आजची सकाळ खुशखबर घेऊन आलेली आहे की ती अशी, तर आज देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली। मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने आणि चांदी दोन्हीही कमकुवत झाले। सोमवार सकाळच्या अपडेटनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,60,900 रुपये होता, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 2,65,390 रुपये इतका होता। डॉलरची मजबूती, अमेरिकन बॉन्ड उत्पन्नात वाढ, नफा बुकिंग, भूराजकीय परिस्थितीत बदल आणि कमी औद्योगिक मागणी ही या घसरणीमागील मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे। आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या किमती अंदाजे 0.85% म्हणजेच 1,380 रुपयांनी घसरून 1,60,900 रुपयांवरती आल्या आहेत। त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,47,492 रुपयांवरती नोंदली गेली। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कमकुवतपणा आणि डॉलरच्या हालचालींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतही जाणवला जातोय। चांदीची सुळकण खाली, चांदीच्या किमती घसरल्या। 999 फाईन सिल्वर ही भाव प्रति किलोग्रॅम 2,65,390 रुपयांवर व्यवहार करत आहेत। मागील दिवसांच्या तुलनेत अंदाजे 1.29% किंवा 3,800 रुपयांनी हा भाव कमी आहे। MCX वरही चांदी कमकुवत झाली। सकाळी 9:15 MCX वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,60,300 रुपयांवर होता, जो 0.83% होता। चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे 2,65,100 रुपयांवर होता, जो 1% जास्त होता। ही घसरण का झाली, तर सोने आणि चांदीच्या किमतीतील झालेली घट ही अनेक कारणांमुळे आहे। अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीसारख्या वस्तू महाग झालेल्या आहेत। शिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा कमी होत चालली आहे आणि बॉन्ड उत्पादनात वाढ होत आहे। यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या व्याज नसलेल्या मालमत्तेपासून दूर जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारभावांबाबत आपण जाणून घेतलेलं आहे आणि शेअर मार्केटसुद्धा खूप प्रमाणात पडलेलं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।